त्या सारंग आणि बबलूला फोन लावतोय, लागतच नाहीये. कुठे आहे दोघं? डॅड तुम्ही उगाच टेन्शन घेताय. मस्त एन्जॉय करत असतील कोकणात. आणि तसेही सारंग दादा आता आपला फोन कुठे उचलणार? तो फक्त सावली वहिनीचाच फोन उचलतो हल्ली. काय आहे? बाबांनी जो प्रश्न विचारलाय त्याचं स्पष्ट उत्तर दे ना, हो किंवा नाही. अरे दादा मी फक्त मस्करी. शांत बसशील? कशाला काळजी करताय? सावलीला सगळं माहिती असणार. पण डॅड त्या दोघांचं एवढं चांगलं चालू आहे ना, हे ऐकून मला खरंच बरं वाटतंय. अरे तुझंही सगळं व्यवस्थित होणार आहे आता. आता भैरवीजींची कारकीर्द 35 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने त्यांचा वारसा ताराला सोपवणार आहेत. तुझी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये धडपड सुरू आहे. आय एम शुअर तुझं म्युझिक लेवल हिट होणार. आम्ही येतो. अगं सावली, आता तुझ्याबद्दलच बोलत होतो. अगं सारंगशी कॉन्टॅक्टच होत नाहीये. तुझं काही बोलणं झालंय का? नाही, मी त्यांना फोन करायचा प्रयत्न केला, ते माझा पण फोन उचलत नाहीयेत. मी तुम्हाला विचारणारच होते. हो. अरे बापरे. नाही पण टेन्शन नको घेऊस तू. करतील हा सारंग सर तुला कॉल बॅक. आम्ही निघतो. तारा मॅडमचा कार्यक्रम आहे, येतो. ए हॅलो, तुम्ही कुठे निघालात? आपण सगळ्यांनी एकत्र जायचंय ना. मग पुढे पुढे काय करताय? ॲक्च्युली मला तयारी करायला पुढे जावं लागेल वहिनी. तारा कमॉन, अशी काय तयारी करायची आहे? अर्ध्या तासात होते तयारी आणि आता लगेच आपण निघणार आहोत. बाकी काम टेक्निकल टीम बघेल असते ना. टेक्निकल टीम. ऐश्वर्या, आता त्यांची तयारी काय असते ते त्यांनाच माहिती आहे ना. आपण काय सांगणार त्या? डॅड आय अग्री, ऑब्व्हियसली त्यांनाच माहितीये काय असतं ते. पण मी काय म्हणते, आय मीन बघा तुम्हाला कसं वाटतं ऐकून. इतका मोठा कार्यक्रम आहे, मोठे मोठे लोक येणार तिकडे. तर आपण मेहंदळे कुटुंबाने एकत्र जायला हवं. आपली इमेज छान होईल. शिवाय राजकुमार दादाचा प्रसंग झाला त्यानंतर पहिल्यांदा आपण सगळे एकत्र असे पब्लिकली जातोय. तिकडे मीडियावाले असतील, प्रेसवाले असतील. तर आपण सगळे असं एकत्र गेलो तर आपली इमेज चांगली होईल पब्लिक समोर. बरोबर आहे तुमचं वहिनी, पण ना मला गाणं गायचं आहे तिथे, त्यामुळे मला पुढे जावंच लागेल. हो, आणि भैरवी माई पण आमची वाट बघत असतील. उशीर व्हायला नको. तसंही